काँग्रेसच्या वोट बँकेवर, काँग्रेसच्या मेहरबानीवर, कारण शिवसेनेचे हक्काचे मतदार यांनी उबाटाला केव्हाच टाटा बाय बाय केलेला आहे। हे या 2024च्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं आणि जनतेने या निवडणुकीमध्ये त्यांची बिन पाण्याने हजामत पण करून टाकली आहे। आणि म्हणून आपल्याकडे आत्मविश्वास आहे, त्यांच्याकडे अहंकार आहे। आत्मविश्वास आपल्याला यशाकडे नेतोय, अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय। आणि म्हणून अहंकारी लोकांचा फणा 2024च्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेचण्याचं काम केलंय। हे आपल्या समोर आपण याचे साक्षीदार, महाराष्ट्र याचा साक्षीदार आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम पाप कुणी केलं आपल्याला माहित आहे। आणि त्याचबरोबर सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे। सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं। ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांना 2019ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला, बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला, बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला, मराठी माणसाचाही विश्वासघात केला, हिंदुत्वाचाही विश्वासघात केला। अशा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही। सरडाही रंग बदलतो, पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला। हे मी म्हणत नाही, त्यांचेच लोक म्हणतायत, त्यांचे सगळे सोयरे भाऊ बनकी तेच सांगतायत, हे मी नाही सांगत आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगेन, मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार, बाळासाहेबांचे वारसदार। अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लात मारली पण विचार सोडले नाहीत। आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार देखील गमावला, परंतु हिंदुत्व सोडलं नाही। आणि त्यांच्याच नावाने या ठिकाणी वारसदार म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली। हा महाराष्ट्र याला साक्षीदार आहे। आणि म्हणून बाळासाहेब असते तर मला सांगा, या खुर्चीसाठी लाचार झालेल्या लोकांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती की नाही? हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावेळ झालेत, किती लाचार झालेत। युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी? माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही। परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण, त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे? कशामुळे? बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे, सत्तेचा मोह आणि सत्तेसाठी लाचारी केल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे। पण मी आपल्याला सांगतो, मगाशी गुलाबराव म्हणाले की आपण एक विचारधारा घेऊन पुढे गेलोय। आपल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत
हिंदुत्वाशी कधी प्रतारणा होणार नाही. हिंदुत्वाशी कधी तडजोड होणार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी कधीही तडजोड आम्ही करणार नाही. हे वचन आम्ही जेव्हा सर्वसामान्य लोकांचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस दिलं.